लाखो लाखो डोळ्यांवरती कलाकारांचं राज्य असतं. लाखो लाखो डोळ्यांवरती कलाकारांचं राज्य असतं या. परंतु स्वतःचं दुःख विसरून तुम्हाला रसिक माई बापाला हसवणं नाम हसवण्याचं काम असतं. कसं माई बाप आपली ही मराठी भाषा आहे. आपण बोलू तशी बोलता येते आणि बोलू तशी वळवता येते. पण एखादा बाबा वाईट शब्द आम्हा सोंगड्याच्या तोंडातून सुटला तो माफ करा. हे प्रथमतः तुम्हाला रसिक माई बापांच्या चरणी बाबा. आता हे रिटायरमेंटचा कार्यक्रम पण त्यासाठी 2-4 कार्यकर्ते गावाच्या हाताशी धरलं पाहिजे. गावाले काका जुन्नरकर ते आले त्यांना बोलावून घेतो आणि पुढच्या कामाला लागतो. ओ गावाले काका जुन्नरकर काय ना आता तुमच्या आशीर्वादाने आता निघाले बघा. काय म्हटलं तू? तुमच्या आशीर्वादाने आता त्याच्या अगोदर अहो आता नाही चालले. हा शेतीवाडी अगदी व्यवस्थित अगदी व्यवस्थित पण माझ्या कारवा वेगळं झालं राव. काय बाबा झालं आपलं गाव बंगलाय लागलं. हा हे मोकार प्यायचे म्हणजे आपलं गाव बंगलाय लागलं. काय म्हणताय बाबा? आपलं गाव सांगायला लागलं. हे नाही मोकार प्यायला लागलं. म्हणजे आपलं गाव सांगायला लागलं पोरगा याचा हरी गेला. याचं हरी गेला. लय दारू प्यायला लय दारू प्यायला लागला. आता गावाला काय करायचंय? हा कोणाला गोड्यावर चालू देणार नाही, कोणाला पाय पायी चालू देणार नाही. बरोबर आहे. खरंय का खोटंय म्हणताय? हा म्हणजे आपलं आता गाव गाव सांगतोय सांगतोय प्यायचं कारण. म्हणजे पोरगा याचा हरी गेला. हा म्हणजे आता गाव असं म्हणतंय ना. गावाचं म्हणतोय. अरे गपाले हा मी याचा हरी गेलो का? का तुला 2 वाक्यात सांगतो आई. सांग मास्तर. अरे तो दारू तर रंगला त्याचा संसार बंगला. वा 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 काढतो का डोक्यात? अरे गवाले मी दारू का प्यायला लागलो? का प्यायला लागला? तुला 2 वाक्यात सांगतो आहे. सांग की. हा. अरे तो दारू तर रंगला त्याचा संसार बंगला. अरे गवाले दारू मी का प्यायला लागलो? अरे जिससे दिल लगाया था वो दिल्ली चल गई. जिससे दिल लगाया था वो दिल्ली चल गई. इसलिए मेरे दिल की तसल्ली चाहिए. मैंने सोचा था ये बिजली के करंट से मर जाओ. हाथ लगाने से पहले वो भी चली म्हणतो गावाने मी दारू का प्यायला लागलो? का प्यायला लागला? अरे असे जीवन असेल तर मेलेलं बरं. असे जीवन असेल तर मेलेलं बरं. असे जीवन असेल तर मेलेले बरे. पण मरणाची भीती वाटते म्हणून मोकार पेलेलं बरं. काकू गापाले अरे पिऊन हे झालं माझा खराब. पिऊन हे झाला तुझा खराब. माझ्यामध्ये आहे शराब, तुझ्यामध्ये आहे शराब. अत्तर गुलाल बुका यांनी काठी माझी सजवा. मात्र गावात अरे अत्तर गुलाल बुका यांनी काठी माझी सजवा. मात्र गव्हाले उधळाची फुलं मात्र ती काळ्या पट्ट्यात बेधून उधळा. काळ्या पट्ट्यात कारण गव्हाले अरे जाऊ दे. अरे मी दारू का प्यायला लागलो? काय आता आहे ते बरं आहे तुला. कसं काय झालं मग? आता काय सांगायचं तुला? दारू प्यायला लागलं तू. नेमका पुढं झालं काय? आता काय व्हायचंय? राजू वाटलं का मी रोज दारू पितो का? माझं वाटलं की तुला काय वाटलं मी रोज दारू पितो? रोज दारू पितो. गावाला मी रोज दारू पित नाही. रोज दारू पित नाही. पण कसं आहे गावाला एका दिवशी जर तलप आली ना चला जर आली हप्त्यातून फक्त 7-8 दिवस पिते. अरे नाही का हप्त्यात दिवस झाले किती? सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार बस एवढं दिवस पिते. तुझी वय जागे ये न खरं घर टेकतील आता. सागर जाऊ बाबा. बोलवायचं कारण म्हणजे कसं बरं बोलावलं कशासाठी? काय नाही तुझ्या आईचं जावळ काढायचं. मार खायचं काम करू नको लेका. अरे 6 महिने झालं मी आजारी. ते विचारायचं राहिलं. आणि मग तू गावात दिसत आहे का मला? हे पैशाला तोटा नाही आपल्याकडं. आता अख्खं गाव सांगेल की गावचावानी पैसे
पैसा आहे गावतावानी. गावतावाने काय निघता गबाळासारखा पैसा आहे. अरे 50 गाड्या आपल्या 50. 50 गाड्या गाड्या निघत्या बूम 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 बूम. गाड्यानी तोटा नाही. म्हाताऱ्याला फिरे फॉर्च्युनर आहे. पैशाला तोटा नाही. गावतावानी पैसा. मला जर आंघोळ करायची जी ठरली तर मी न्यूझीलंडला जातो. न्यूझीलंड जात असेल बाबा. आता तुझ्या पैसा तेवढे मला बोलून घेतो का नाही. अरे तुझ्या पैसा एवढे नुसता गबाळासारखा पैसे. पण पैसा म्हणलं काय नाही लावायचा. पैशाचा जर आपण जातो आपण गेला तर काय खरं नसते. पैसा थक्का वाहतो थोडी अरे का नाही. अगदी बरोबर. सागर भरपूर पैसे पण या पैशाचा योग्य वापर करायचा. कुठेतरी या पैशाचा वापर झाला पाहिजे. अरे आंघोळीला मी अमेरिकेला जातो. जात असतो. आंघोळ करायचे ठरले ते डायरेक्ट अमेरिका आणि देवपूजाला परत महाराष्ट्रात येतो. आपली महाराष्ट्री संस्कृती देवपूजा आपल्या महाराष्ट्रात बरोबर का नाही. आता गावतावानी पैसे म्हणले काय आंघोळीला काय अमेरिका पाकिस्तानला जाईल. सागर एवढा पैसा पैशाला तोटा नाही गावतावानी. इतक्या गाड्या मग नाट्यासाठी याला जातो. तीनला नाटक करायला नाश्ता करायचा ठरला तर तुम्ही नुसता गावतावानी म्हणजे पैशाचा कुठेतरी वापर केला पाहिजे. आणि सागर जर मला संडास लागली तर माझ्या इमानाने मी याला जातो थायलंडला. पैसा तेवढे बघा मास्तर पैशाचा वापर कुठं चांगला वापर करायचा. हागायचं ठरलं तरी तो इमानानं जातो. इमानानं पैसा तेवढे काढली लागला चांगली लागला पाहिजे. हागायचं ठरलं तरी डायरेक्ट थायलंडला. थायलंडला इमानाने पण गाबाले येताना कसं काय पाय पाय येतो. पाय पाय बाबा बाय याचं कारण काय. आणि एकदा वापरली वस्तू आपण परत वापरत नाही. पैसा तेवढे तेवढ्याच पैसे कुठेतरी काढली काढली लागला. लागला. पण एकदा वापरलेली गोष्टी उलटी गाडी तुझ्या अजिबात वापरत नाही. असेल बा. पण गाबाले तर त्या जेवणा खावण्याचं कसं काय काय कोण दिलं तर खायचं. दिले तर खायचं. तुझी गेली थोडी निघल. आपण जमलं दोघं जण आपल्या जो आहे भावाचे मित्र विठ्ठल शिंगाडे आपल्या कंपनीचे छोटे मालक त्या नावाने देऊ आणि पुढील कार्यक्रमाचं नियोजन करू. इथे सम्राट विठ्ठल शिंगाडे गोळकर. राम 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 राम. इतर कसं काय चाललंय. कसं काय बाबा तुझं कसं काय चाललंय. अति आनंदात तुमच्या आशीर्वादाने एकदम जिल्ह्यात चालू आहे आपलं लेकरं बाळ. अति आनंदात म्हातारा म्हातारी अति आनंदात. सागर बाबा तुझं कसं काय. काय नाही मालक तुमच्या आशीर्वादाने आता काय चालणार नाही. अरे कुणाचं बी चांगलं असावं आणि त्याच्या मागे पाठीमागं आपलं बरोबर आहे. हे माणसाने मनामध्ये बाळगलं पाहिजे. जगी सदा सर्व सुखी असा कोण आहे विचारी मला तू शोधून पाहे. वा आहे का नाही. नका बोलू दे की मला. आईला पार्टीचे छोटे बालक गाबाने तुला काय बोलले ते अक्कला काय राव. नाहीतर जन्माला आला ह्याला आणि नुसतं पाणी वाहता वाहता. अरे ज्याने तुला घडवलं त्या परमेश्वराचं तुझ्या तोंडात नाव नाही म्हणून जन्माला येऊन केलंच काय. काय सांगायचं जोडीदार ह्या कलियुगात काय घडलं आणि काय नाही. अरे बर का मालक म्हणून म्हणतो हा कलियुगाचा शेवटचा फेरा लय पापाचा. बरोबर आहे. हा कलियुगाचा शेवटचा फेरा लय पापाचा. बरोबर आहे सागर. अरे तेव्हा मोठा विणार आहे तू तर. बरोबर. हा कलियुगाचा शेवटचा फेरा फेर आहे. पापाचा. अरे या कलियुगात काय घडत काय सांगता येत नाही. अरे आदर माणूस थिएटरला पण जायला लागले पिक्चर पाहायला. माणूस मग ज्याला दिसत नाही ते थिएटरला. अरे मुक माणूस गाण्याचा सूर धरायला लागले. बरोबर आहे. लग्न माणूस उडून तगड मारायला लागलं. काय सांगायचं ह्या कलियुगात काय घडत काय सांगता येत नाही. अरे आजकाल सुद्धा या स्त्रियांना लग्न करायची गरज नाही. बरोबर आहे. अरे स्त्रियांनी एक इंजेक्शन टूप लावली की पोरग तयार होते. नवऱ्याचा मार खायचीच गरज नाही. या कलियुगाची अशी तर आहे बाबा. अरे या कलियुगात मोकार मला विचित्र स्वप्न पडायला लागली. कसं काय पडायला लागलं. रातभर झोप नाही. रातभर झोप नाही. पाहिलं का माले स्वप्न पडलं. अहो मालक रातभर झोप नाही तुम्हाला. काय सांगायचं थंडी मोकार. स्वप्न काय पडलं बुवा. अरे सपनाने जसं मला उचललं
रात्री तुम्हाला सपाट पडलं सपाट पडलं तसं त्या स्वप्नाला तुम्हाला उचललं तसं मला संडासाच्या घाणीत नेऊन टाकलं. गावाले ओ गावाले ऐकलं का मालकांना रात्री सपाट पडलं जसं त्या स्वप्नाला यांना उचललं तसं येऊन डायरेक्ट संडासाच्या गाडीत टाकलं बघा. आईला मला लय वाईट वाटलं. सागर तू माझा लहानपणीचा मित्र आता अशा गावाला माहिती गावाला माहिती तिथनं आपण तुझ्याकडे जसं आलं जसं स्वप्नाला उचललं संडासाच्या गाडीत मला टाकलं आणि तिथनं स्वप्न तुझ्याकडे आलं म्हणजे सपाट उडालं डायरेक्ट माझ्या तुझ्याकडे आलं. तू लहानपणीचा मित्र जेव्हा असा मित्र बरोबर आहे. तुला जसं स्वप्नाने उचललं तसं तुला साखरेच्या पोत्यात नेऊन टाकलं. बघा पुण्य करायला लागतं त्याला हरी पुण्याची गणना कोण करी असं मी संसारी जीवन पुण्य करायला लागत म्हणजे मी साखरेच्या पोत्यात आणि माझा जोडीदार मला लय वाईट वाटलं. वाईट वाटलं माणसाला काय वाटणार आहे बरोबर आहे ना. अरे माझा मित्र साखरेच्या खाणीत आणि मी नरकात जाऊन पडलोय. ऐका नाही सपाट बघून गेलं सपाट उडालं मी त्या खाणीतून उठलो म्हणजे तुम्ही त्या संडासाच्या गाडीतून उठले तुम्ही त्या साखरेच्या पोत्यातून उठले ते साखरेच्या पोत्यातून उठलो. लहानपणीचे आपण मित्र मित्र मी तुमच्याकडे पाहतोय तुम्ही माझ्याकडे पाहताय दोघे एकमेकांना पाहतोय तसं कडकडून भेटलो म्हणजे डायरेक्ट जीव पाहते भावाचे मित्र काय सांगायचंय सागर. अरे तसं कडकडून भेटलो तसं मी तुला चाटतोय तू मला चाटतोय. कशी झाली जातासाठी आया कुत्र्याच्या वर तुम्ही मला काय राहू आता बोलायचं सागर सेंट कसा होता रे कसा होता सागर आपल्या आधी गावची यात्रा आपण यात्रा भरवायची नाही तिथे आहे रिटायरमेंटचा कार्यक्रम तुम्ही जरा सुचवा. सागर तुमचं आणि काम बिघाड आपल्या जीवा भावाचे मित्र संगीत रत्न तुळशीराम कावळे दिलीकर यांना जोडी घ्यायचं आणि त्यांना विजय सम्राट तुळशीराम कावळे दिलीकर
हे पण काळे साहेब एकदम मालकरी माणसे त्यांची देवपूजा